चला तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. चला तर सामना थोडासा फास्ट चालू करायचा आहे. कळंबोली आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये माहुलगाव या दोन टीम मध्ये बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज झाला आर्यन ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेग भरपूर चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज आर्यनने. सकाळच्या सत्रामध्ये या टीमने हायेस्ट स्कोर बनवला होता 50 रन पहिल्या मॅच मध्ये. माहुलगाव टीमने ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, परंतु या क्षणाला दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ज्या प्रकारे ऍड झाल्याने धावफलक ओपन झालाय कळंबोली या टीमचं. एक बॉल मध्ये आतापर्यंत 1 रन अशी स्थिती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला रनआउटची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फेकी खराब राहिली आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. तीन धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलचे या सत्रामध्ये एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे कळंबोली या टीमला या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघ आतापर्यंत विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत एकंदरीत या सामन्यामध्ये. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय आणि विकेट क्रमांक पहिला अविनाश या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का. गोलंदाज सज्ज होतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर. कव्हरच्या दिशेने फिल्डर होता, चांगली फिल्डिंग. एक सिंगल पूर्ण केली, सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वेगवान बॉल प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. आणखीन एक दर्जेदार बॉल, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. 1 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 5 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. माहुलगाव टीम आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पाच रन.
पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि भारतला मात्र हे यश मिळतंय. बॅट्समन बॉबी या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक धक्का. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज भारतने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 6 रन आतापर्यंत होतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. आणि टीम बामणडोंगरी टीमचे कॅप्टन राहुल आपण देखील यायचं आहे. वेगवान बॉल वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होईल. सात रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. 9 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. फुलटॉस होता. अलोंग कार्पेट डिप्स करलेला डीप मध्ये फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले आहे. आतापर्यंत 10 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न तर चांगला होता, परंतु एक सिंगल पूर्ण होते. 11 रन. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवर देखील मोठा फटका खेळलाय. पकडलाय झेल. 11 रन होतात आणि 12 रनचं टार्गेट. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आणि बामणडोंगरी टीमचे कॅप्टन राहुल आपण देखील यायचं आहे.
12 बॉल मध्ये करायचे 12 रन. पहिला बॉल समोरच्या दिशेने स्लॅश केलाय. हा षटकार आलाय. चला बसूराज आपण व्यासपीठावर या. अभिषेकच्या थोडासा बाहेर बॉल रिलीज केला. यस इट इज अ वाईट बॉल. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. अजूनही 5 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. आज आमच्या समेत ध्रुव देखील या ठिकाणी जॉईन झालेत. ध्रुवजी पटेल, ध्रुवजी पुरोहित हे आमच्या समेत जॉईन झालेत. हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल. मोठा स्ट्रोक तर जरूर खेळला आणि फटका फसलाय. अजूनही 4 रनची गरज आहे. चला मॅच स्पीड ऑन करा. मोठा फटका खेळलाय आणि आणखीन एक झेल पकडलाय. पिंटूने मात्र भरपूर चांगली कमाल केली. शेवटचा अंतिम बॉल. एक सिंगल या ठिकाणी ऍड होते. सहा मध्ये करायचे ते म्हणजे 3 रन.
5 मध्ये अजूनही 2ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी टीम माहुलगाव या टीमला. अजून 1 रनची गरज आहे. सामना जिंकलाय. चला माहुल टीमचे कॅप्टन चला तर टॉस